रात्रपासून अतिशय सुंदर अशी सेवा दोन्ही भजनी मंडळाच्या वतीनं होत आहे। ऐकायसारखे दोन्ही भजनी मंडळ आहेत म्हणून आवर्जून पंचक्रोशीतून काही लोकांना हजेरी लावलेली आहे। आता उभ्या आयुष्यात अशा प्रसंगामध्ये दुसऱ्याच्या भजनात उभं राहून आम्ही भजन कधी म्हणल्या नाही, पण परिस्थितीची अडचण म्हणून माऊलीचा आमच्या आवाज बसलाय। मौतीला गेल्यावर कुठं उभं राहून कोणाच्या भजनात माऊली भजन केलं असेल आम्ही, पण एक रीत म्हणून तुमच्या भजनामध्ये आम्ही उभं राहून भजन करावं हे आम्हाला योग्य वाटत नाही, पण परिस्थितीची अडचण समयाशी सादर व्हावे किंवा आलिया भोगाशी असावे सादर, या न्यायानं माऊलीचा आवाज आता बोलता येणार झालंय। थोडासा गुळ बिळ काही गरम हळदीचं पाणी पिऊन दुसऱ्या पाण्यात गुरुजी द्यायला करा इलाज, आणि म्हणून मला त्यांनी विनंती करून उभं केलंय। एक तोडक्या मोडक्या सेवेमध्ये मी कसा तरी वेळ हाणून नेण्यापुरता एक पाना करतो, आणि म्हणून या चालू असलेल्या पदावर खुश होऊन आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबुरावजी रुक्माजी मेंढेवाड, महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समिती पिंपळकोटा नगरीचे अध्यक्ष, हर हुन्नरी व्यक्तिमत्व, कुठल्याही कार्यक्रमात स्वयंपाकाकडे गेलं की स्वादिष्ट असा स्वयंपाक बनवितात, कुस्तीच्या डावात उभं राहिले की कुस्त्या लावतात, सार्वजनिक कार्यक्रम कोणत्याही कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणारा माणूस, आणि करीत असलेल्या त्यांच्यामध्ये एक गुण विशेष आहे बघा, करीत असलेल्या कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही, काम व्हावं हीच प्रामाणिक इच्छा असते, आणि म्हणून अशा सद्वृत्तीचा माणूस आमचे मित्र आदरणीय बाबुरावजी रुक्माजी मेंढेवाड यांच्याकडून 100 रुपयाची भेट पाठवली आहे, आणि तसेच आदरणीय आमचे मार्गदर्शक आमच्या माऊलीचे आजचे जोडीदार, आमच्या आनंद संप्रदायातील एक ज्येष्ठ भजनी मंडळातला भजन्या आदरणीय आनंदरावजी दत्तभक्तपरायण आनंदरावजी राजेमोड, पांडुरंग माऊली आता उभं राहिलोच म्हणून बोलतो। एखाद्या चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या सुशिक्षित माणसानं समीक्षक वृत्तीनं किती भजन चांगलं केलं त्यापेक्षा एका अंगठे बहादर अडाणी माणसानं तुमच्या तोडीला तोड देणं हे फार विशेषत्व आहे। एखाद्या मास्तराचा मुलगा मास्तर होणं काही मोठं नाविन्य नाही, पण एखाद्या शेतकऱ्याचा अडाणी बापाचा मुलगा मास्तर होणं फार मोठी कमाल। त्याच्यामुळे इथं पांडुरंग माऊली शिकलेला सवरलेला सुशिक्षित माणूस आहे, चौकस बुद्धीचा माणूस आहे, समीक्षक वृत्तीचा माणूस आहे। त्या माणसाच्या तुलनेत आमच्या आनंदरावला जर उभं केलं तर एक अगदी बहादर माणूस आहे, धोत्र्या माणूस आहे, कधी शाळेचं तोंड न पाहिलेला माणूस आहे, तरी पण लहानपणापासून मी पाहतो आता आमच्या कारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर त्यांचा घर शेत सगळं आहे। शेताकडे जाता जाता काकामध्ये पुस्तक घेऊन शेताकडे जाणारा माणूस, मला म्हणायचं काय, चांगला एखादी बुद्धिवादी माणूस एखाद्या समीक्षक वृत्तीनं विषयाची सोडवणूक करीत असेल त्याच्यात काही नाविन्य नाही, पण कमाल ही आहे एक अंगठी बहादर माणूस त्या वाटेनं त्या तोडीनं त्या विषयाची उकल करून जाण्यामध्ये आता आमच्या पेक्षा खूप ते श्रेष्ठ आहेत, आधीचे बसले होतं, आणि म्हणून आम्हालाही काही वेळेला मार्गदर्शन त्यांनी केलं करतात, आणि म्हणून आदरणीय दत्तभक्तपरायण आनंदरावजी राजेमोड यांच्याकडून या चालू असलेल्या भजनी मंडळाला 51 रुपयाची भेट पाठवली आहे। पाठवलेल्या भेटीप्रित्यर्थ माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचा मनापासून आभारी आहे। धन्यवाद।
आणि म्हणून समर्थ बाळगीर महाराज बापूजी पाटलाच्या संबंधानं आनंद पाठामध्ये एक सेरा मारतात. इथं जन्मलेल्या सामान्य जनजीवानं काय करावं त्याचं मार्गदर्शन आम्हाला देतात. बापूजी पाटलाच्या उद्देशानं समर्थ बाळगीर महाराजांनी उपदेश केला, पण अख्ख्या जगाच्या हिताचा विषय ऐरणीवर घेऊन महाराजांनी शेरा मारला. आमचं निशिदिन काय कर्तव्य आहे, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आम्हाला पूर्ण करायची असेल तर आम्हाला काय करावं लागते. आहार निद्रा भय मैथून सर्वाची समसमान स्वतःचे अंग जारज उद्भिज चारही खाणीमध्ये हे चार गोष्टी सर्वांना लागून आहेत. पण माणसाला केवळ एक विशेष देणगी दिलेली आहे, काय चांगलं आणि काय वाईट हे केवळ माणसालाच कळते. आणि म्हणून हे जी आम्हाला 184चा शेवटचा हा नरदेहाचा सुलभ ठेवा आम्हाला मिळाल्याच्या नंतर या नरदेहाची इति कर्तव्य पूर्ण करायची असेल तर आम्हाला बाळगीर महाराज निशिदिन करावे आनंद स्मरण असा उपदेश करतात. आनंदाचं चिंतन आम्ही करावं असा महाराजांचा अट्टास आहे. आणि आनंदाचं चिंतन केल्याचा काय परिणाम होते महाराज पुढच्या अर्ध्या दृष्टांतामध्ये सांगतात. तेने जन्म मरण दुःखच आहे. महाराजांना विचारलं माझ्यासारखे पामाराला, महाराज निशिदिन आनंदाचं चिंतन केल्यावर त्याचा परिणाम सांगा. महाराज म्हणले तेने त्याच्यानं जन्म मृत्यूचं राट गाडलं संपते. आणि म्हणून ह्या दोन गोष्टीला कारक असा देह आम्हाला आज मिळालाय. नरतनु सापडली मृत्यू या भुवनी, या मरणाच्या गावामध्ये आम्हाला मरणाआधी मरून राहायचं आहे. आणि हे राहत असताना या ठिकाणी सुंदर ही नरतनु काया मिळाली. आमचं 80% काम पूर्ण झालं. अवस्था कशी आहे बघा, गडगडाट पाण्याचा आभाळ दिसू लागला, घरी शेतात सोयाबीनचा ढग उभा आहे आणि मळणी यंत्र घेऊन हलरवाला शेतात गेलंय. 5 मिनिटात आता हलर होते. माऊली पांढरत माऊलीने इकडून फोन केला, बाबा पाणी पडण्याच्या आधी माझं काम होईल काय. तर ते हलरवाला काय सांगायला, तुमचं हलर तुमच्या खयाला भिडलंय, आता तुमचं काम झालंय. अजून हलर चालू केलं नाही, पण ते काय म्हणाले, आता तुमचं काम झालं. कारण त्या काढणाऱ्याला खात्री आहे हे हलर किती वेळात होईल. पाणी येण्याच्या आधी नक्कीच खळ ताब्यात पडते हे विश्वास त्याला मिळाल्यामुळं त्याला म्हणाला तुमचं काम झालं. तसंच आहे इथं आम्हाला माणसाचा जन्म मिळालाय. बाळगीर महाराज म्हणले तुमचं काम आता झालं. लक्ष ठेवण्याची चुकविण्याची शेवटची संधी तुम्हाला मिळाली. म्हणून नरतनुचा खूप मोठा बोलण्यासारखा विषय आहे. पण इथं आता निरालंब सृष्टीच्या पुढं ज्ञानपदावरचा विषय इथं चालू आहे, ज्ञानाचा विषय चालू आहे. आता तुमच्या दोन्हीलाही तुमचा दोघांचाही विषय मी काही घेऊन चालणार नाही. उठून उभं केलंय त्या लक्ष्मी पुढच्या पिल्ल्यावरी साजरं दिसायसारखं करतो. आणि म्हणून नरतनु सापडली मृत्यू या भुवनी, डाव जिंकोणी मग का हरावे. आता आम्ही डाव जिंकलाय, आता आम्हाला हरायचं नाही. आमचं काम करून घ्यायचं असेल तर परलोका माझी सहाय्य करता तुझा. बाळगीर महाराजांनी विश्वासपूर्वक सांगितलं, तुला इथं 100% परलोकात जायचं असेल तर सहकार्य करणारा अवतार दत्त महाराज धावून आले ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन. आणि म्हणून परलोका माझी सहाय्य करता तुझा. आणि त्याला जर विसरलास तर तुझं काम होणार नाही. आणि म्हणून आम्हाला पाय पसरून जर आम्ही निघलं भर चुकीच्या दिवसात, भर पेरणीच्या दिवसात, मशागत पूर्ण झालेल्या सुंदर सुपीक जमिनीमध्ये, मशागत पूर्ण झालेल्या
जमिनीमध्ये सुंदर पाणी फिरलंय, बी बियाणं घरात आहे, लोक पेरणी कराले, आणि आपण जर स्वस्त खाऊन त्यावर झोपी गेलं तर आम्हाला रास भरायला येणार नाही. म्हणून पाय पसरून का निजावे, या बंदीचा वाक प्रचार असा आहे, आम्हाला नरजन्म मिळून या ठिकाणी आळस, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, आशा, मक्षा, तृष्णा, कल्पना, शब्द, स्पर्श, गंध वगैरे वगैरे यांच्या नादी लागून जर आम्ही पाय पसरून निजल्या तर आम्हाला आलेला जन्म आमचा निस्वार्थ म्हणजे व्यर्थ जाईल. आणि म्हणून आला कसं ते घोडं, आमचं माऊली सांगते, घोडं आणलं तेवढ्याला विकण्यात येईल, आणि म्हणून ही वेळ आमच्यावर येणार नाही. येऊ नये याची खबरदारी म्हणून आम्हाला या ठिकाणी उत्तम सार उत्तम गती नरदेह देवच होऊ म्हणती ती होती, तरी चितिका न धरावे. आम्हाला इथं देव सुद्धा होता येते, ही पात्रता या माणसाच्या अंगात आहे, ती गुण आम्हाला निसर्गानं भगवंतानं दिलेले आहेत, आणि म्हणून त्या संधीचं आम्ही सोनं करावं. म्हणून खूप मोठा विषय आहे. म्हणून गुरुदेव खुशालबन महाराज आपल्या काव्यामध्ये काय म्हणतात ऐका. काय परिणाम होतात. लक्ष्य 84चा फेर चुकेल की, लक्ष्य 84चा फेर इथं चुकणार आहे. नरदेहाची किमया याच्या दोन्ही गुणात सद्गतीला लागला तर आम्हाला इति कर्तव्यता पूर्ण होते, अधोगतीला गेलं तर पुन्हा 184ची सुरुवात होते. माणसाचा जन्म असा आहे, इथं 184ची सुरुवातही करता येते आणि इथं 184चा शेवटही करता येते. काय करायचं याचं स्वातंत्र्य मात्र तुम्हाला दिलेलं आहे. कसं करायचं आता तुम्हाला ठरवायचं. आणि म्हणून आम्हाला सद्गतीला जर लागायचं असेल, सज्जनाच्या संगतीत जाऊन संताची संगत करून सद्गुरूच्या बोटाला धरून आम्हाला त्या मार्गाचं मार्गक्रमण करता येते. आणि म्हणून या चालू असलेल्या भाविक पदावर खुश होऊन आदरणीय आमच्या भजनीमनाचे जहाल टाळकरी संभाजीराव कोंडेबा बड्डेवाड यांच्याकडून 51 रुपयाची भेट आली आहे. आणि तसेच आमचे मार्गदर्शक आमचे दाजी आदरणीय माधवराव लक्ष्मण पाटील खाडे यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीप्रित्यर्थ माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. Thank you.
महाराज काव्यात काय म्हणतात? या ठिकाणी वेद विद्येचे अवतार भागवतानं 24 सांगितले, संत मालिकेने 10 धरले प्रमुख. अध्यात्म विद्येचे 14 अवतार झाले, ब्रह्मविद्येचे 5 अवतार झाले आणि परविद्येचे 4 अवतार. आतापर्यंत इतके अवतार झाले, पण नेमका जीवाचा कन्वळा करून जीवाचं हित करण्यासाठी आलेला अवतार कोणता, याची समीक्षा करणं म्हणजे माणसाच्या जन्माला आलेल्या माणसाची इति कर्तव्यता पूर्ण करण्याच्या मार्गक्रमणाकडे जाणं होय. आणि म्हणून मायेत बुडला जीव, म्हणून अवतरला देव. आत्री नंदन म्हणती सर्व परी, पण शब्द घातला बघा इथं. आणि पण शब्द घातला की नाही, माग सगळं बोललेलं गाडीत जाते. तुम्ही डालभर बोला, बोलून बोलून पण म्हणा, ते माग बोललेलं सगळं संपत. तसंच आहे इथं काव्यकारानं बोट ठेवलंय पण म्हण. आणि म्हणून या पणच्या पुढचा विचार आम्हाला करण्याची संधी आहे. आता आम्हाला काही पता लागणार आहे काय, आता उगाच धडपड होईल. आणि म्हणून मायेमध्ये भुललेल्या जीवाला हिताचा कन्वळा करून आणण्यासाठी आलेला अवतार जो कोणी असेल, तुझ्या बुद्धीच्या कक्षेनं, संतांच्या संगतीनं, संतांच्या मार्गदर्शनानं त्याचा शोध बोध घे. आणि आम्ही त्यालाच गुरु म्हणतो. आणि म्हणून सद्गुरु वाचून संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदी थिना. रामकृष्ण सुद्धा त्या सद्गुरूला खूप मोठा बोलण्यासारखा विषय आहे. आणि म्हणून गुरुने खुशालमन महाराज म्हणतात, बाकीच्या चापडा चापडीपेक्षा तू इथं कशासाठी आलास, काय करायला आलास, काय करायला लागलास, काय करायचं आहे, काय करायचं होतं, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोगा आपले चित्त आपला ग्वाही ठेवून तू विचार कर. आणि म्हणून महाराज जवळ बोलून सामान्य जीवाला उपदेश करून मांडीवर घेऊन हात फिरवून त्या सामान्य जीवाला सांगतात, तुझ्या हिताची या ठिकाणी गुरुने खुशालमन महाराजांनी हित शब्द टाकला. आता घरी आमचं माय हित करते, बाप आमचं हित करतात. माय घराकडून हित करते, बाप शेताकडून हित करते. हे लेकरं बोल नका. शाळेत गेल्यावर आमच्या गुरुजीला आमचा विद्यार्थी नीट राहावं, चांगलं शिकाव आणि माझं नाव रोशन करावं, त्याला वाटते याचं हित व्हावं. घरी आमच्या शेतात गेल्यावर आमच्या गड्यालाही वाटते व लोकांचं काम करण्यापेक्षा आमच्या मालकाचं काम व्हावं. तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही चला. तुझ्या हिताची Thank you.
म्हणतो. इथं सगळी माणसं किडी आहात. एका शब्दाला असं बारीक 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 बोकरतात. लई म्हणजे सांगायची गरज नाही. आणि हा पसारा हे इथल्या इथेच राहील की. शेवटचा श्वास सुटला. पंचप्राणाची चौकस माणसं, शहाणे माणसं येऊन आमच्या शहानिशा करतात. मग छातीवर हात ठेव, डोळ्यावर हात ठेव, कानावर हात ठेव, छातीला मुंडकं लाव, कानाला वगैरे वगैरे. आणि एकदा त्याची खात्री झाली, खोट्या ठोकण्याला पांचाळ संगत झाले. खोट्या ठोकायचा माणूस संगत राहते. आणि म्हणून खोट्याची तयारी केली, सगळ्याला फोन केले. महाराज त्यावेळेला किती माणूस मोठा होता, किती लहान होता, या सगळ्या गोष्टीपेक्षा आमची तिथे चर्चा होती माणूस वागायला कसा याच्यावरच. आणि म्हणून जगदेता सिकंदर बादशाहनं जग जिंकलं. महाराज जगावर राज्य केलं. आणि शेवटी राज्य करून सुद्धा नाराजच दिसला. संचे अष्टप्रधान मंडळ होतं सोबत. त्याने विचारलं, महाराज जगावर सत्ता आहे, लोक गल्लीमध्ये मेंबर झाले तर खुश होऊन खर्च करायचं, आणि तुमची जगावर सत्ता आहे, आता कशासाठी नाराज आहात? त्यावेळेला सिकंदर बादशाहनं सांगितलं, आता नाराज याच्यासाठी यावं म्हणला, आता जिंकू कोणाला. त्यावेळेला पुढे त्याला अनुभूती आली, संगत झाली वगैरे वगैरे सगळा इतिहास झाला. आणि त्यानं अनुभवातून घेऊन त्या अष्टप्रधान मंडळाला सांगितलं, माझ्या मृत्यू पत्रामध्ये एक गोष्ट नोंद करा मला. कोणती? मी मेल्यावर हे दोन्ही हात मोकळे ठेवा, किडीवर असे डेड बॉडी बांधा, हात पूर्ण मोकळे ठेवा. आणि मागपुढी 4 माणसं घेऊन जाऊ लागले की हात मागपुढी होऊ द्या मला. लोकांना विचारलं का? त्यावेळेला सांगितलं, जगावर सत्ता मिळवून इतकं कमवून मी मेल्यावर संघ काय नाही आलो हे उघड्या समाजाला कळू द्या. दृष्टांत संपला. पण सिद्धांत असा, आम्हाला या भौतिक सुविधेची उपलब्धी कितीही मोठी असेल, पण ती सगळी इथल्या इथंच राहणार आहे. आणि म्हणून हे इथल्या इथेच राहील की. हे जागीच सर्व राहील की. नरदेहाची किमया चालू असलेल्या आम्हाला रिबॅक मिळणार. सिस्टीम सुंदर आहे, पण भजन करणाऱ्याला रिवर्स आवाज आला आणि मन लागलं की आवाज चलते बघ. अतिशय सुंदर. आणि कैलास पाटलाच्या वडिलांना सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करून नेमकं पखवाज काय असते, भजन काय असते, हळूहळू खूप सांगितलंय मला. आणि म्हणून त्यांचं पूर्वी पुण्य हे आम्हाला तुमच्यासारखा वारसा देऊन आज ते रिटायर्ड होऊन घरी बसलेत म्हणण्यापेक्षा आनंदाची मस्ती लुटाले, रिकामी बसले नाही. एक समाधान आहे त्या माणसाच्या मनात. आणि म्हणून त्या समाधानामुळं अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, नांदेड जिल्ह्याच्याच नाही तर आमच्या माऊलीनं खूप मोठी मजल मारली. आणि माऊलीला मजल, आमच्या पांडुरंग माऊलीला मजल मारण्यामध्ये आमच्या शिवराज पाटील आणि कैलास पाटील या दोघांनी शिवाचा वाटा आहे महाराज. आणि म्हणून किवळ्याच्या भजनी मंडळानं आणि ब्राह्मणवाड्याच्या भजनी मंडळानं एक समाजाला वेगळी दिशा दिली. वेगळी म्हणण्यापेक्षा भजनेकडे
बघण्याची दृष्टिकोन, भजण्याकडे बघायचा भाव समाजाचा थोडासा वेगळा होता. आज त्या विषयाला अनादी काळापासून भजनी चालू आहे, भजन चालू आहे, सगळं चालू आहे. पण तुमच्या वक्तृत्वातून, तुमच्या ह्या जाळाजोडीमधून, तुमच्या संगीत, ताल, लयबद्धता या गोष्टीच्या रसिकतेमधून समाजाला भजनाची आवड निर्माण होण्याचं काम तुमच्या ब्राह्मणवाडा भजनी मंडळ असेल, किवळा भजनी मंडळ असेल. आता भजने तर धोंड्याखाली आलं. आदरणीय शिवाजी विठ्ठलरावजी छबलवाड यांच्यातर्फे 21 रुपयाची भेट. भजने तर धोंड्याखाली आलं, पण कर्ण मधुर भजन किंवा एखाद्या नास्तिक माणसाला सुद्धा वाटणं जाता जाता 4 शब्द कानावर पडले तर त्याला 2 पावलं महाग वळण्याची ताकद तुमच्या भजनीत मंडळात, तुमच्या वाणीत आहे. आणि म्हणून तुमच्या भजनात उभं राहिलो म्हणून तुमची स्तुती करालो असलं नव्हं, वस्तुस्थितीचं वर्णन नव्हे. आणि म्हणून या भजनाला चांगले दिवस आमच्या कैलास पाटलामुळं म्हणण्यापेक्षा तुमच्यासारख्या 4 लोकांमुळं आज नांदेड जिल्हा असा बहरून आलाय भजनाच्या बाबतीत. एक भजनी मंडळाचा चाहता वर्ग खूप मोठा वाढलाय. आणि म्हणून तुमच्याबद्दल बोलण्याचं खूप मोठं शब्द तुम्हाला पूर्ण चांगलं कार्य आहे. असंच उत्तरोत्तर काळामध्ये तुमचं काम व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करून कैलास पाटलाच्या वाद्य कामावर खुश होऊन आदरणीय आमचे मित्र, आमचे सहकारी, या भजनी मंडळाचे प्रमुख किंवा इथला माणूस गंगाधररावजी गुरुजी छबलवाड, या माणसाला भजनाचा खूप मोठा नाद आहे. पण करता काय खुट्या लई मोठ्या हातात, जागोजागी अडकलेल्या हातात, काय इलाज नाही. आणि म्हणून या गावामध्ये भजनी मंडळाचा मी लहान होतो त्यावेळेला, आणि पांडू माऊली मी रात्री सांगून गेलो, मला काय माहित नाही, पण तुम्हाला सांगू काय, या गावात भंडाऱ्याला डाळभात होईल पण भजनीला शिरापुरी होती. असं नांदेड जिल्ह्यात एकच गाव आहे, अजून 2-3 गावात. आता तुमच्या गावात नाव सांगा. असे गावात सार्वजनिकरित्या डाळभात करतील, पण भजनी मंडळाची व्यवस्था युवाई जावयापेक्षा सुंदर करतात. जेवायला भजण्याचं पोट भरलं पाहिजे याची काळजी घेणारी इथं मंडळी आहे. पंचपक्वान जेव घालतात. आणि म्हणून अशा नादामधला एक नादिक माणूस आमचा मित्र गंगाधररावजी छबलवाड यांच्याकडून या पकवाजाच्या वाद्यकामावर खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठवली आहे. पाठवलेल्या भेटी प्रित्यर्थ माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. माईला ताप आली, लेकरू जवळ जायला झालंय, बापाची परेशानी व्हायलाय, पण लेकरू त्याच्या जवळ जायला झालंय. अशा परिस्थितीत पांडुरंग माऊली तुमच्यासाठी आवाज उकलाव म्हणून पाणी गरम करून हळद टाकून तुम्हाला पाजवायला आणलंय. याच्यासाठी जिव्हाळा लागते, वात्सल्य लागते, प्रेम लागते, सद्भाव लागते, भजण्याप्रती आदरभाव लागते. आणि तुम्हाला सांगू, तुमच्या बँकेत फार लय पैसे आहेत म्हणून हे व्हायला नाही. तुमचा 7-12 लई मोठा आहे म्हणून हे व्हायला नाही. तुम्ही दिसायला खूप गोरे गोमटे कपडे फार चांगले घालता म्हणून व्हायला नव्हतं. याच्या पाठीमाग नेमका काय उद्देश आहे हे आम्ही शोधला पाहिजे. आणि म्हणून हे करणं
मुळात आपण समीक्षा करीत 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 उतरलो तर हे करणं म्हणजेच आम्ही सद्गतीला लागणं वय. त्या सद्गतीच्या मार्गावरचं मार्गक्रमण म्हणतात याला. आणि म्हणून आम्हाला हा मिळालेला नरजन्म आमचा पूर्व पुण्याई जर आमची फळाला आली असं आम्हाला म्हणून घ्यायचं असेल, वाटत असेल तर कधी ते म्हणता येते आमचा देह जर आम्हाला सार्थकी लागला, कामाला लागला तर म्हणता येते. बाईल लेकीला नांदा गेलेल्या बाईल लेकीचं शेजारणीनं जर चांगलं नाव काढलं तर माईची छाती फुगून येते. आणि नाव काढल्याबरोबर तोंड मंगळ करून नाक मुरडून उठून निघून गेली की समजाव बाई तिथं राहिलेली येच होय. आणि म्हणून भक्तीमध्ये असेच आहे महाराज. आम्हाला सत्संगाविना ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, ज्ञान मिळण्याआधी पाहिजे वाचन शास्त्राचे, शास्त्र वगैरे वगैरे ही सांगड मोठी घातली. हे करण्यासाठी आम्हाला मूळ बेस समाजामध्ये वागत असताना सत म्हणजे चांगल्याच्या संगतीत राहावं लागतं. चांगल्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर चांगलं ऐकायला, बघायला, वाचायला, अनुभवायला मिळालं की संताची संगत घडते. आणि संताची संगत घडली, संताच्या सानिध्यात आम्हाला विवेक प्रधान जीव होते. संताच्या संगतीत राहून विवेक प्रधान जीव झाला की एक वेळ अशी येते त्यावेळेला आम्हाला शिकायला मिळते. संत काय करतात? संत अध्यात्म तिथे सद्गुरूची स्तुती, दिवसेंदिवस पालटे चित्तवृत्ती, वाटे सद्गुरु करावा. ही अवस्था ज्या वेळेला येते त्यावेळेला संत जन आमचा हात धरतात आणि सद्गुरूचा हात धरून आमची जोड लावून देतात. आणि विवेक प्रदान झाल्याच्या नंतर जीवाची पुढची अवस्था आमच्या पदरात टाकतात. त्यावेळेला आम्ही सद्गुरूचं बोट धरावं आणि सद्गुरूच्या मार्गक्रमणानं, आम्हाला सद्गुरूच्या उपदेशानं आम्ही जर मार्गक्रमण झालं आमचं, आता ते खूप मोठं अवघड आहे. सूक्ष्म गुरुमार्ग आमच्या माऊलीनं सांगितलं किती अवघड आहे म्हणतात. तंतू कातणीचे तंतू धरावं लागतात. ते तंतू धरून वरी चढावं लागते. कातणीचे तंतू आमच्या या चर्मदृष्टीनं डोळ्यानंही दिसणार महाराज. आम्हाला पक्वाचा एवढे माणसं एवढाली मोठाले दिसणार झाले. ती आमची दृष्टी सगळी या मोबाईल मुळे ठेंडगा लागून गेला. आम्हाला त्या कातणीचा तंतू परमार्थामध्ये बघायचा आहे आणि त्याला धरून वर चढायचा आहे. किती अवघड आहे. संतांच्या पावलानं आम्हाला चालायचं आहे. संतांच्या पावलानं चालणं म्हणजे नेमकं काय वय आम्हाला संत जे सांगतील. आता रात्री आमच्या माऊलीनं सांगून गेलं ते शेळीचं पिलू म्हणलं मायला माय दिवाळी कवा. बापू दसऱ्याच्या या माऱ्यातून जर सुटलास तडाख्यातून तर पुढे दिवाळी भोगायला भेटेल. पण आमची अशी अवस्था आहे, आमची खांडोळी दसऱ्यालाच व्हायली. कारण काम क्रोध बकरा मारा वेदांतात प्रमाण आहे. आमचा हे क्रोध बकरा, काम बकरा आमची आमच्यावर सुरी फिराली. आणि मग याच्यातून जर आम्ही वाचल्या तर आम्हाला दिवाळी बघायला भेटत. अति सुंदर विषय ऐकायला मिळाला. दोन्ही भजनी मंडळाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. तुमच्यामध्ये एक कानाची वटी करून जर तुमच्या समोर बसलं तर काहीतरी नवीन 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 ऐकायला मिळते. पण भानगड अशी होते भजन ऐकायचं सोडून या पैशाच देण्या घेण्याचं चलते बघा वांदर. आता ते महत्वाचं आहे. ते त्याच्याशिवाय आपले काय रचना ते बी तितकंच महत्वाचं आहे. पण रात्री थोडा डिस्टर्ब झाला. विषय सुंदर होता आणि सुंदर दोघांनी विषय चालविला. त्याच्याबद्दल तुमचे दोघांचे धन्यवाद. आता तुम्हाला धन्यवाद म्हणण्या इतका मोठा मी नव्ह, पण मला वाटते म्हणून धन्यवाद. आणि म्हणून हे आमचं सगळं काही असं बहाराला, फुलाला, फळाला आयुष्य आमचं यायचं असेल आणि आम्हाला सद्गतीला लागायचं असेल, जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण आमच्या पदरात टाकून घ्यायची असेल तर गुरु हे खुशालपण महाराज म्हणतात पूर्व पुण्याई
मिळालाही नाही आणि कळण्याचा प्रश्नच नाही. असे 3 टप्पे पडतात, 3 वर्ग पडतात. स्वर्गीची अमर इच्छिताची देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. वरून आमच्याकडे बघून हेवा करायला पिंपळकोट्यामध्ये किती सुंदर भजन लावलंय आणि सुंदर माणसं बसून भगवंताचं चिंतन ऐकालेत. हे संधी आम्हाला मिळणार झाली. वरून बघून आमचा हेवा करायलेत वरचे लोक स्वर्गातले. त्याला तिथं महाराज परिसाचे सर का आता कामधेनूची कळ पाहत सगळे नाना प्रकारचे भोग तिथं भोगायला भेटतात, पण हे तिथं नाही. एक वर्ग असा आहे. दुसरा वर्ग असा आहे माणसाचा जन्म मिळालाय यायला पण कळाला नाही. दुसरा वर्ग असा आहे आम्हाला मिळालाय पण आम्हाला कळाला नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे मिळालाही नाही आणि न मिळाल्यामुळं कळण्याचा विषयच नाही. फक्त माणसाचा जन्म माणसालाच कळते, दुसऱ्याला कळत. आणि म्हणून मी कोण आहे, कुठून आलो, का आलो, कशासाठी आलो, काय करायला आलो, काय करायला लागलो, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा किंवा शोध आणि बोध जर आम्ही घेतला, उगा लोकांना बघावं मला लय चांगलं म्हणावं म्हणून नव्हतं, आपल्याला हित करून घ्यायचं असेल, त्या चिमणीच्या घरट्यावरी बारीक 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 खोपा इनायचा असेल तर माकडाची संगत सोडावं लागते. संगत सोडली तरी ते कवा येऊन फाट्यावर बसत आणि कवा झटका मारून खोपा फेकून देईल याचा नियम नाही. आणि म्हणून आपले चित्त आपला गवाही या उक्तीप्रमाणे आमचं पूर्व पुण्य फळाला आलं. कधी जर जन्म कळाला, रात्री मावलीला सांगितलं वेणकोळ कुठं झाडावर चढते की, तर ती लगेच बाप म्हणला म्हणा ते काय बैल होय का. कळाला नसल्यामुळं ही अवस्था आमच्या पदरी पडते. आणि म्हणून गुरुवर्य खुशालबन महाराज म्हणतात तुझ्या हिता पूर्व पुण्य आई श्रीमंताची बायको मेली तिच्या 16 संगार करून जरी तिचं मड सजविलं तर येशीच्या बाहेर गेले की बेड्या काढतात, चक काढतात, काही दोष ठेवतात. आणि म्हणून 2 पैसे मुठभर दाणे तुला नेऊ देईनात येशी पुढं होईल मग दुःख तुझ्या जीवाला व्यर्थच केली घडामोड. आणि म्हणून त्या वेळेला एकदा संधी गेल्याच्या नंतर पुन्हा पश्चाताप करून काही उपयोग नाही. घर फेटल्यावर आडखंडून काय उपयोग होणार आहे. आणि म्हणून आमच्या आज दिवस ताब्यात होतं, आज सातबार आमच्या नावानं आहे, वैध करण्याची ताकद आमच्यात आहे, सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. या गोष्टीचा जर विचार केला आणि आम्ही जर कामाला लागलो तर नक्कीच आम्हाला माणसाच्या जन्माची इति कर्तव्यता पूर्ण करता येते. म्हणून महाराज म्हणतात आहे
स्वयंपाकाचे आचारी अकाउंट अरे वेळ संपली मला सूचना मिळाली आता पुढे जाणं म्हणजे शेजाऱ्यावर अन्याय करणं म्हणजे आणि म्हणून चरणाला फाटा देऊ खुशाल गुरु जगातल्या कोणत्याच गोष्टीची ध्यान राहणं जमते जुने ठेवणे कुठं ठेवलं हे आपल्याला घटना गेली की कशी फसगत होती माहित आहे आपण ठेवलेला गेला जर उद्या लक्षात नसला गेला की किती अडचण येते खूप मोठा विषय आहे आणि म्हणून काहीच आठवणीत राहिला गेलं तर एक ध्यानात ठेवा फक्त बाकी काहीच ठेवायची गरज नाही गुरुवर्य खुशालकर महाराज म्हणतात फक्त एकच ध्यानात ठेवा खुशाल गुरु
बप्पाजी मास्तर पेटी मास्तर मी नवीन असून सुद्धा दोघांनाही टाळकऱ्यानं मला सांभाळून घेऊ कडला काढला त्याबद्दल तुझा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण केलेल्या विनंतीला मान देऊन झालेली सेवा या ठिकाणी करून भगवंताच्या चरणी अर्पण करतो आदरणीय आनंदरावला विनंती करतो आपण सुंदर असा पुढचा पारा चालू करू